शहरातील लोकांना विकास हवा आहे. महायुती सरकारने शहरासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम निश्चित होईल. विरोधकांना 40 वर्षे दिली, आम्ही फक्त 5 वर्षे द्या, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. प्रभागातील समस्या जाणून घेतानाच शहर विकासाच्या दृष्टीने केलेल्या सूचनांचे स्वागत केले. अनेक प्रभागात वर्षानुवर्षे असलेल्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणूक संपताच या संदर्भात शासन स्तरावर निश्चित कार्यवाही करून न्याय देण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले. रोजगाराच्या दृष्टीने औद्योगिक वसाहतीची अंमलबजावणी होणार असली तरी सद्य परिस्थितीत ITI झालेल्या युवकांना शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये संधी आहे. महिला बचत गटाच्या उत्पादित मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. शहरातील शिवाजीनगर परिसराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्याच्या एका युवकाने केलेल्या सूचनेवर बोलताना केवळ नावच नाही तर या नावाची कमान उभी करून अतिक्रमण म्हणून नोंदणी असलेल्या घर मालकांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण घेण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचे काम पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे. 1 वर्षापूर्वी तालुक्यातील जनतेने विकासासाठी परिवर्तन घडवले. सामान्य नागरिक महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रत्येक प्रभागात यापूर्वी पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे मंत्री विखे पाटील. संगमनेरची बाजारपेठ टिकली पाहिजे. आज डीमार्ट सारख्याला जागा कोणी दिली ते तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. डीमार्टची जागा कोणाची होती, कुणी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली, कुणी आज संगमनेरची बाजारपेठ संपवण्याचं षडयंत्र चालवलंय. त्यामुळे मी शब्द दिलाय, कालच सांगितलंय का आपल्या नगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये आपल्या टीमच्या माध्यमातून नवीन संगमनेर शहरात येणाऱ्या कुठल्याही मॉलला, मोठ्या मॉलला आपण परवानगी देणार नाही. तुम्हाला जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय अजिबात होणार नाही, कारण आपल्याला आपली बाजारपेठ टिकवायची सांगितला तर त्या लोकांना तुम्ही आश्वासित करा, सभामंडप देऊ आणि तिथं ज्या काही बाकीच्या अजून काही अडचणी असेल त्या सुद्धा आपण निश्चित पुढील कालावधीमध्ये सोडवणार आहे, त्यांना खात्री द्या. प्रसंगी श्रीराम गणपुले, कैलास वाकचौरे, डॉक्टर अशोक इथापे, जनार्दन आहेर, सिद्धराम दिंडी, अभिजित पुंड यांच्यासह सर्व उमेदवार आणि प्रभागांमधील कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.